नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दरवेळेस न्यूज रूम चर्चेमध्ये आम्ही अनेक दिग्गज नेत्यांना आपल्यासमोर आणत असतो. मात्र आजची न्यूज रूम चर्चा थोडी वेगळी आहे. एक वेगळं व्यक्तिमत्व आज न्यूज रूम चर्चेतून आम्ही तुमच्यासमोर आणतोय. 3 वर्षापूर्वी सैराट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आणि त्याच वेळेस सर्वात जास्त प्रकाशझोतात आली रिंकू राजगुरू. आणि रिंकूचा आता 3 वर्षानंतर दुसरा चित्रपट येतोय, कागर. त्यानिमित्तानंच रिंकू सध्या आपल्याबरोबर आहे आणि न्यूज रूम चर्चेत आज ती सहभागी होते. रिंकू, तुमचं स्वागत आहे न्यूज रूम चर्चेत. तुमचा लुक थोडा तेव्हाचा आणि आताचा थोडा बदललेला दिसतोय. कारण काय, म्हणजे चित्रपट त्याचं कारण आहे की दुसरं काही? चित्रपटाचं पण तेव्हा वजन जरा आवाक्याच्या बाहेरच गेलतं आणि स्वतःसाठी म्हणून पण बारीक झाले आणि चित्रपटासाठी स्वतःवरती काम केलं थोडं. म्हणजे असं काय काय रोल आहे की त्यासाठी तुम्हाला एवढं वजन कमी करावं लागलं? रोल म्हणजे तिला खूपच छटा आहेत. ती एका गावात वाढलेली पोरगी आणि पोस्टरवरून तर सगळ्यांनी असे तर्क काढलेत की ती राजकारणी वगैरे मुलगी दिसते. त्याच्यासाठी म्हणजे तुमचा राजकारण आता सध्या निवडणुकांचं वातावरण आहे, तुमचंही आहे राजकारणात काही इंटरेस्ट? आता सध्या तर मी कागरच्या ह्याच्यातच आहे, तर माझं कागरचंच राजकारण चाललंय. नाही, तो जो चित्रपट होता सैराट, त्यातही एका राजकारणाची मुलगी म्हणून तुमचा रोल होता. हां, पण ती गोष्ट खूपच, ते कॅरेक्टरच खूप वेगळं होतं. मी त्यांची मुलगी म्हणून होते त्यात. यात स्वतः मुलीचं नेतृत्व आहे कागरमध्ये, तर हा खूपच वेगळा प्रवास आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे यात तुम्ही स्वतः राजकारणी आहे? काय माहिती, 26 एप्रिलला हे बोलणे राजकारण्यासारखंच आहे. किती वजन कमी करावं लागलं तुम्हाला? माहिती 12 किलो वगैरे केलं असेल. हा, म्हणजे कागर फिल्म यायच्या आधीच मी वजन वगैरे माझं कमी झालेलं होतं आणि त्याच्यानंतर फिल्म आलेली. म्हणजे मेकओव्हर, हा जो मेकओव्हर होता हा ही चित्रपटाचीच मागणी होती? नाही, मागणी वगैरे असं काही त्यांचं नव्हतं. मी म्हटलं ना, आवाक्या बाहेर गेल्यामुळे सगळे इतके ओरडत होते की कशी दिसतीये, जाड झालीये. म्हटलं चला स्वतःसाठी म्हणून तरी वजन कमी करू आणि त्याच्यानंतर चित्रपट. सैराटच्या वेळेस असं कोणी बोललं नाही, उलट सैराटचा लुक लोकांना आवडला होता. त्या लुक साठी ते योग्य असेल. तर या याच्यात म्हणजे तुम्हाला लोक ऍक्सेप्ट करतील या लुक मध्ये असं तुम्हाला वाटतं? लुक पेक्षा मला असं वाटतं की ते राणी हे पात्र जर मी खूप प्रयत्न केले छान करायचं, ते जर लोकांना वाटलं आपलंच आहे तर ते मला नक्कीच ऍक्सेप्ट करतील. अच्छा, नीलिमा. तर खूप स्वागत आहे रिंकू तुझं आज, आणि आम्ही सगळेच खूप आतुर आहोत तुझ्याशी बोलायला. तुझ्या या नव्या लुकमध्ये प्रथमच संवाद साधतेस तू आमच्या सगळ्यांशीच, आणि खूप डायलॉग फेमस झाले याही वेळेला कागरचे सुद्धा, म्हणजे सैराटचे तर अजूनही आमच्या जिभेवर आहेत, आणि आता एकदा जीव लावला की परमनंट. तर अशी रिंकूची पण धारणा आहे का? म्हणजे हो, म्हणजे असू, आता मी काय सांगू प्रेमाबद्दल. हो, मी म्हणेनच की एकदा जीव लावला की परमनंट, जीव जाईपर्यंत परमनंट लव असं असू शकते. हा, तर तो संवाद तू म्हणावास अशी इच्छा आहे खरं तर. अच्छा, आपल्या प्रेमाची नवाळी फुलवायची, एकदा जीव लावला की मरेपर्यंत, जीव जाईपर्यंत परमनंट लव. वा, क्या रिंकू, कागर हे नाव आम्ही ऐकलं, बोलीभाषेतलं आपल्या महाराष्ट्रातलं असलं तरी बऱ्याच जणांना कागरचा अर्थ माहिती नाहीये. बऱ्याच जणांना तुझ्याकडून जाणून घ्यायचं की कागर म्हणजे नेमकं का? कागर खरं तर हा 20 वर्षांपूर्वी वापरला जायचा गावी, अगदीच जुना शब्द. मला पण हाच पहिला प्रश्न पडलेला. तर कागर म्हणजे जी नवी पालवी फुटते झाडाला, कोवळं कोंब येतं, त्याला कागर म्हणतात. आणि त्याला काटेही दाखवले, तो अँगल काय? आता ते दाखवलं ते मला एवढं नाही माहिती. खरं तर फिल्म बघितल्यावरती ते सगळ्याच प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळतील असं मला वाटतं. सध्या राजकारणाचे दिवस आहेत, म्हणजे निवडणुका आहेत, त्याबद्दल तुला काय वाटतं? आणि तू काही वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाची मतदार जागृतीसाठी ब्रँड अँबॅसेडर होती. आता निवडणुका आहेत, मी एवढंच सांगेन की मग सर्वांनी मतदान करा. मतदान करणं हे खूपच महत्त्वाचं आहे आणि तुमचा तो अधिकार आहे, तर हक्काने मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी. तो हक्क यावेळेस तुम्हाला आहे का? नाही, अजून तरी नाही. मतदानाचा अधिकार नसला तरी एक राजकारणी होण्याची जी भूमिका आहे ती निभावता आलेली आहे या सिनेमाच्या माध्यमातून. किती अवघड आहे राजकारणी होणं? राजकारणी होणं माहित नाही, पण ही भूमिका करताना हे खूपच अवघड आहे. कारण मी अजिबातच मोडतच नाही याच्यात की इतकं शांत बोलणं, विचारपूर्वक बोलणं. त्याच्यासाठी खूपच अभ्यास आणि निरीक्षण खूप करावं लागलं मला, की बसणं, बोलण्याची लकब,
बघण्यातला जो कॉन्फिडन्स असतो हे सगळंच शिकायला मिळालं. रिंकू, तू जो हात जोडलास सगळ्यांकडे बघून, तेव्हा तुझा तो लुक, तुझी ती छोटीशी स्माईल आणि त्याच्यावरून जो तुझा आत्मविश्वास दिसत होता ना, हे सगळं म्हणजे कुणाकडून शिकलीस तू? कुणाकुणाला ऑब्झर्व केलंस या काळामध्ये, ज्याच्यामध्ये काही राजकारणी असतील, काही नटनट्या असतील, कुणाकुणाला ऑब्झर्व केलंस की कसं आपण राहायला हवं, दिसायला हवं? मी ऑब्झर्व असंही मी सगळ्यांना बघितलं, पण मला हिलाच नाही, ही जसं करते तसंच मला करायचं असं मी कधी डोक्यात ठेवलं नाही. कारण मला असं वाटलं की सगळ्यांपेक्षा राणी जी मी भूमिका करते मुलीची राणी, तर तिचं स्वतःचंही काहीतरी वेगळं असू शकतं ना. मग मी ते सगळं वाचून ती कशा पद्धतीची पोरगी आहे हे सरांना विचारून मी कसं काय केलं पाहिजे याच्यावर अभ्यास करून ते सगळं केलेलं आहे. पण मानेंनी काही सांगितलं होतं असं की ही अशी अशी भूमिका आहे आणि तुम्हाला असं तयार व्हावं लागेल या भूमिकेसाठी? हो, सरांनी तर नक्कीच मला खूप मदत केली की तू हे कर. म्हणजे टेकच्या वेळेसही सांगायचं, मी एकदम लहान मुलीसारखी नाही का ठीक आहे बोल, पण नाही राजकारणी असं इंटरव्ह्यू मध्ये असं बोललं पाहिजे, असे त्यांचे हातवारे असतात खूप. त्यांनी म्हणजे आणि रिंकू, ॲट अ टाइम तुझा 12वीचा सगळा होमवर्क सुरू असेल, दुसरीकडे राजकारणी बनण्याचा तुझा होमवर्क सुरू असेल, या दोन गोष्टी तू कशा मॅनेज केल्यास? 12वीचा सगळा अभ्यास, इकडे कागरचं शूटिंग, बाकी सगळा तुझा होमवर्क, हे सगळं मॅनेज म्हणजे जेव्हा मी सेटवरती जायचे तेव्हा मग मी राजकारणी अभ्यास करायचे आणि मेकअप काढला घरी आले की मग 12वीचा अभ्यास करायचे. पेपर कसे गेले? मस्त, छान गेले. नाही, पेपरच्या वेळेस आम्ही बघितलं की खूप गर्दी झाली होती तिथे. मग तुम्हाला कसं वाटलं पेपर लिहिताना? तुम्ही असं वर बघत असाल तेव्हाही लोक तुमच्याकडे बघतात? नाही, खरं तर पेपर लिहताना मी खाली बघितलं की मी पेपर संपल्यावरतीच वरती बघायचे. अरे बापरे. मी वरती कुणाकडे पाहिलंच नाही. वर्गातले जे विद्यार्थी होते त्यांना तुमच्यामुळे कठीण गेला का पेपर असं तो विचारतो? नाही नाही, सगळे व्यवस्थित पेपर लिहित होते. मला नाही माहित, मी माझा लिहित होते, मी नाही कोणाला पाहिलं. तुमच्यासाठी त्यांनी काही वेगळी व्यवस्था केली होती? नाही, सगळ्या मुलांबरोबर बसून मीही पेपर दिलाय. मग त्यांनाही आलं असेल ना दडपण? कागरचा चित्रपट हा पेपर जास्त एक मिनिट. कठीण होता का? कागर चित्रपटाचा पेपर खूप कठीण होता का 12वीचा पेपर जास्त कठीण होता? दोन्ही खूप वेगवेगळे पेपर होते आणि दोन्ही पेपर 12वीचा तसा अभ्यास आणि कागरचाही अभ्यास, त्यामुळे कठीण होते पण आणि नव्हते पण. ते सोप्यात करून कागरचं झालं माझं. कठीण पेपर सोपा झाला आणि 12वीचा माझ्यावरतीच डिपेंड होतं, तुला कठीण लिहायचं आहे का सोपा. पण अभ्यास झाला होता का? हो, केलता. केला होता अभ्यास. म्हणजे चित्रपटाच्या याच्यात आता समजा तुमचं हे शूटिंग असेल, मग त्यात तुम्ही मॅनेज कसं केलं? म्हणजे एवढी 12वीची परीक्षा, आपल्याकडे कसं असतं की 12वीची परीक्षा आहे, महत्वाचं वर्ष आहे. दिवाळीच्या आधी तर म्हणजे माझं एवढं काही नव्हतं, त्याच्यामुळे मी ठरवलं की आत्ता वेळ आहे तर आपण पाठांतर वगैरे अभ्यास व्यवस्थित करून घेऊयात आणि नंतर रिव्हिजन करूयात असं मी केलं. सेटवर अभ्यास करायचे की घरी अभ्यास करायचे? घरी. सेटवरती अभ्यास केला तर मस्ती कशी करणार. रिंकू, सैराट नंतर खूप साऱ्या ऑफर्स आल्या असतील, खरं तर स्क्रिप्टचा म्हणजे एक ढीगच असेल घरी, तर त्यानंतर मकरंद मानेचाच हा सिनेमा का तुला निवडा असं वाटला? असं काय तू कागरमध्ये पाहिलंस? खरं तर सैराट नंतर बऱ्याचशा गोष्टी आल्या ना, त्या सैराट सारख्याच वाटल्या किंवा मला वाटलं की हे पात्र नको करायला. आणि कागर मला गोष्टही आवडली, त्यातलं कामही आवडलं आणि मला छान असं वाटलं की सैराट एका विषयाच्या माध्यमातून मी येते, तर तसाच काहीतरी चांगला विषय मला मिळाला आणि मी कागरच्या माध्यमातून पुन्हा आले. सैराट एवढा म्हणजे प्रसिद्ध झाला होता कारण खूपच प्रचंड लोकप्रिय झालात तुम्ही. तर ते एक दडपण असेल ना, आता नवीन चित्रपट जेव्हा आपण स्वीकारतो तो त्याच तोडीचा असला पाहिजे, त्याच तोडीचा असला पाहिजे असं माझ्या डोक्यात नव्हतं. मला फक्त एवढं वाटलं की फिल्मची गोष्ट छान असली पाहिजे, माझी भूमिका छान असली पाहिजे, हे बघूनच मी फिल्म केली. अच्छा. सध्या निवडणुकीचे दिवस आहेत, या निवडणुकीमध्ये सध्या सेलिब्रिटींना खूप चांगला भाव आलेला आहे, अनेकांना तिकीट ऑफर केली जात आहेत, अनेक सेलिब्रिटी सध्या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले आहेत आणि तू तर सध्या आता एक पात्रच घेऊन येतेस नेत्याचं. तुला काही कोणाची ऑफर वगैरे काही नाही. तुला कोण आवडतं, राहुल गांधी की मोदी? म्हणजे मी राजकारणाविषयी इतकं नाहीच आहे मला माहिती आणि मला सध्या तरी राणीच आवडतीये. नाही आता कागर मधली त्या राजकारणातली. नाही, आता निवडणूक आहेत, कोणाचं सरकार येईल असं तुम्हाला वाटतं? मला सध्या वाटतं की या निवडणुकीत कागर सरकार वगैरे यायला हवं.
पण रिंकू रिंकू हे म्हणजे हा पक्की राजकारणी आहेस, तू बोलायला उत्तम शिकली आहेस, पण टीव्ही बघत असशील, तू बातम्या बघतेस का? आणि तू कारण तू राजकारणाची भूमिका साकारतेस, तू राज ठाकरेंना ऐकलं असशील, मोदींना ऐकलं असशील, म्हणजे अगदी तू रेडिओ जरी लावलास तरी मोदींची मन की बात सुरू असते. मग अशा वेळेस तुला कुणाचं भाषण आवडतं, कुणाची वक्तृत्व शैली आवडते? कारण का तुझी स्वतःची वक्तृत्व शैली आहे, अख्खा महाराष्ट्र फॉलो करतो, तुझा फॅन आहे तुझ्या आवाजाचा, वक्तृत्व शैलीचा. खरं तर माहिती नाही. आधी मी राजकारणाचं काही पाहतच नव्हते आणि आताही मी नाही पाहत. बाबा वगैरे बघतात तर बाबा सांगतात तेवढंच, अच्छा हो ठीक आहे का, हे आहे का. आणि मला घरी खूप ओरडतात की बघत जा, काहीतरी नॉलेज असलं पाहिजे राजकारणाचं वगैरे, पण काय माहिती. मग तयारी कशी केली, म्हणजे एक राजकारणातलाच रोल साकार करायचा, तर मग ती तयारी कशी केली? मी मकरंद सरांना विचारायचे. मी त्या गोष्टी पुरतं फक्त केलेलं की बाबा विचार करून बोलणं, बसणं, ती लकप, ह्या गोष्टी मी एक वेगळी राणी कदाचित राजकारणातली केली. नाही, असं कोणाला फॉलो नाही केलं की हे कसे बोलतात किंवा हा नेता कसा बोलतो? नाही. तसं बाहेरच्या नेत्यांना तुम्ही फॉलो नाही केलं? खूप नाही. मी मकरंद सर सांगतील मी त्यांना फॉलो केलं आणि स्वतः जितकं मला वाटतंय मी तितकं केलं. म्हणजे डायरेक्टर जसं सांगतो तसं ऍक्टरने केलं तसं त्या प्रकारात? हो. आणि बाकीचं नॉर्मली मी असे भाषण वगैरे नाही ऐकले, पण मी बघायचंय की कसं बोलतात, कसं चालतायत, त्यांचे हातवारे काय आहेत, ते किती मुद्देसूद बोलतात, बोलताना कसं बसतात, हे बाकी मी सगळं ऑब्झर्व केलेलं. कोणाकोणाचं ऑब्झर्व केलं? पंकजा ताई असतील, पुन्हा ह्या प्रणिती ताई असतील, या सगळ्यांचं मी बघायचं. तुमचे आयडियल आहेत ते की असंच वाटलं की रोलसाठी फक्त अभ्यास केला? तुम्ही कोणत्या राजकीय पक्षाला फॉलो करता का? नाही ना. काही दिवसापूर्वी तुम्ही एका राजकीय पक्षाच्या फिल्म युनियनच्या सभासद झाल्या होत्या, ती गरज होती का तो पब्लिसिटी स्टंट होता? कोण मी? हो. कुठे? एका राजकीय नाही फिल्म युनियनचं सभासद होण्यासाठी तुम्ही गेला होता, नागराज मंजुळे, तुम्ही सगळे. पण राजकीय पक्षाचे वगैरे सदस्य नव्हतो झालो, ते फिल्मचं काहीतरी होतं तर. पण पक्षाचे कोणत्या मी सदस्य नाही झाले. नागराज मंजुळे खरं तर युअर गॉडफादर असं म्हणायला हरकत नाही. नागराज मंजुळेने अनेक कलाकार घडवले आणि त्याच्या सिनेमानंतर दुसरे सिनेमे त्यांना फार कमी वेळा मिळाले. आकाश ठोसर आणि तू, खरं तर तुम लोग अब छा गए हो असं झालेलं आहे. आणि नागराज मंजुळे तुझे अण्णा असं आपण म्हणूया, तर अण्णांचा सल्ला अजूनही घेतेस, कधी गरज पडते? फिल्मचं स्क्रिप्ट वगैरे आलं तर म्हणजे आकाशही असेल, मी असेल किंवा नागराज सर असतील, आम्ही सगळे मिळून त्याच्यावरती डिस्कस करतो आणि कुठं वाटलं तर मी घेते सल्ला, अजून घेते. तुला सैराट पिक्चर हा कसा मिळाला, म्हणजे काय एक्झॅक्टली काय, आणि सैराटच्या अगोदरचं आयुष्य आणि नंतरचं आयुष्य काय फरक जाणवतो? अच्छा, फरक काय? पिक्चर कसा मिळाला तुला? आई कसा मिळाला तर खूप वेळा सांगितलंय, तरीही मी असं सहज भेटायला वगैरे गेलते त्यांना आणि ते मला म्हणाले ऑडिशन देते का. मी म्हणाले हा ठीक आहे, पण ऑडिशन म्हणजे काय असतं मला माहिती नव्हतं. मग त्यांनी मला सांगितलं की हे ते करून दाखव. मी एकदम मजेत करून दाखवलं आणि म्हटलं कुठली मी गावाची आणि हे मला घेतात होय, असं मला झालं. हे उगाच काहीतरी करायला लावतात वगैरे. पण त्याच्यानंतर त्यांचे फोन यायचे महिन्याला, मग तू तब्येत वाढव, मग हे कर ते कर, असं ते तिथे कष्ट केले आणि सैराटसाठी मग मला निवडलं. एका वर्षाने निवडलं आणि बदल तर खूपच झालेत. त्याच्या आधी एकदमच वेगळं होतं, कुठेही फिरणं, कसंही वागणं, कुठेही जाणं, कुठेही खाणं. आत्ता त्याच्यावरती खूपच बंधनं आली, पण तुमच्यासारख्या किंवा खूप लोकांना भेटायलाही मिळतं, त्यांच्याकडून काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. आणि मला असं वाटतं की हे सगळंच करतात शिक्षण वगैरे, पण मला ही संधी मिळाली तर मी याची खूप मजा घेते सगळ्या गोष्टींची. रिंकू, खरं तर तुला डॉक्टर व्हायचं होतं, पण आता सैराटमुळे तुझं अख्खं आयुष्य बदलून गेलंय. साधं शाळेतही जाता येत नाहीये. मग आता या डॉक्टरच्या स्वप्नाचं नेमकं काय? मी फिल्ममध्ये पूर्ण करीन, कोणत्या तरी फिल्ममध्ये. हो, डॉक्टरची भूमिका. तुम्ही तर आर्ट्स स्वीकारले ना? हो, आर्ट्स करते मी. आर्ट्स मधून कसे डॉक्टर होणार? त्यातून नाहीच होऊ शकत. रिंकू, सुरुवात जशी होताना तू म्हणालीस की तू एवढं केजी कमी केलंस, तर व्यायाम प्रकार तुझे कुठचे होते? योगासनं केली, जिममध्ये गेली, डाएट वगैरे कसा होता आणि अभिनयाचे सगळं करता कसं सगळं तू केलंस सगळं? तेव्हा मी आत्ता जिमला जाते, पण तेव्हा मी घरीच भरपूर रनिंग किंवा मी खूप चालायचे आणि खाणं म्हणजे मी
असं चपाती भाजी हा प्रकारच बंद केला. माझीच खूप चिडचिड व्हायला लागली की मला सगळे इतके चिडवतायत, जाड झाली आणि कशी दिसते. असं करून करून मी ते ऑप्शन नव्हतं केलं कमी. 3-4 महिने तरी लागले मला कमी व्हायला आणि मस्त भयानक त्रास झाला मला. असे सगळे समोर बसून काही ना काही खातात आणि मी अशी रूममध्ये निघून जायचं, नको मला असं करून. तू म्हणालीस की सैराट नंतर तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला, पण आम्ही तुझी परीक्षेच्या वेळेस उडणारी फॅन्समुळे धांदल पण पाहिली आहे. तर ह्या स्टारडमचा त्रास पण होतो का तुला? असं वाटतं का कधी कधी सगळं असं आधीचं माझं आयुष्य जास्त बरं होतं याच्यापेक्षा? एका पॉइंटला असं वाटायला लागतं की आधीचे भेटणारे लोक खूप असं येऊन बोलायला लागतात. तर मला असं वाटतं नको, मी तुमच्यासारखीच एक मुलगी आहे, मला असं तुमच्यासारखंच बोला, तुमच्यात मिक्स करून घ्या, असं वेगळी ट्रीटमेंट नका देऊ असं होतं. आणि कधी कधी इतकं प्रेम करतात की त्याचा त्रास होतो. गर्दीतून चाललं की मग हात ओढ, नाही मग पकड, खेचाखेची करतात. पण ते त्यांचं प्रेम आहे त्याच्यामुळे असं छान पण वाटतं. मित्रमैत्रिणी आधीसारखेच वागतात की बदललंय त्यांचं वागणं पण आता तुझ्याशी? नाही, मित्रमैत्रिणी काय ते आधीसारखंच त्यांचं चालू असतं. हे कागर चित्रपटाच्या निमित्तानं आपण रिंकू राजगुरू सोबत या न्यूजरूम गप्पा करतोय. रिंकू, जे सैराट अगोदरचं आयुष्य होतं आणि सैराट नंतरचं आयुष्य, आता आम्ही मुंबईत राहतो, मी ते अमिताभच्या घरासमोरून जाताना बघतो तिथे भरपूर लोक असतात जेव्हा जेव्हा, आणि शनिवारी रविवारी अमिताभ असं सर्वांना दर्शन देतो. तसं काही तुमच्याबद्दल होतं का आता? होतं बऱ्याचदा होतं. म्हणजे गावाकडून वगैरे लोक येतात गाडी वगैरे घेऊन आणि घराबरोबर फोटो वगैरे काढतात. आणि 2-3 वेळा असंही झालंय की गेटला लॉक असायचं, कुणीतरी भिंतीवरून उड्या वगैरे टाकून आत आलं आणि मी पहिल्यांदा बाबांची बाईक शिकलेले, तर बाईक सोबत वगैरे सेल्फी काढून निघून गेले. आणि एकदा तर असं झालं की कुठली तरी सहल आली, एकदम लहान लहान मुलं आणि अशी गेटपाशी थांबलेत, फोटो काढतायत आणि त्यांचं असं मस्त मजा मस्ती झालेली असते, तर येतात आणखी. तर मग घरचे लोकांना तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे तिथे काही संरक्षण वगैरे ठेवलं तुम्ही घरात? संरक्षण वगैरे असं काय नाही ठेवलं, कारण नुकसान नाही कोणी पोहोचवलं आणखी तरी. आई बाबा शाळेत असतात त्यामुळे शेजारचे वगैरे सांगतात आणि कधी असलेच आई बाबा तर भेटतात, त्यांना बोलतात, तेही प्रेमाने कौतुक करतात, तर मस्त छान वाटतं त्यांच्या. बाहेर जाणं त्यामुळे मुश्किल झालं असेल ना, की घरातच थांबावं लागतं आता? बाहेर मी कामानिमित्तच फक्त, नाही तर मग हो घरातच. नव्हे काय कसं असं एखादा चित्रपट रिलीज झाला की काही मी बघितलं फिल्म ऍक्टर ते जेव्हा जातात, मी तेच करते, तोंडाला पॅक बांधते आणि बाहेर, तरी मी कुठेतरी गेलते फिल्म बघायला थिएटर मध्ये आणि मी पूर्ण पॅक बांधला आणि मी मागच्या सीट वरती जाऊन बसले, तर माझ्याकडे असे बघतायत, म्हटलं आपण काढूयात बहुतेक, मी एकटीच तोंडाला बांधले म्हणून बघत असतील. पण तो माणूस आला, म्हटलं नाही मी तुमच्या डोळ्यावरून ओळखलं, तुम्ही आर्ची ना? अरे वा, दादा कोणाला सांगू नका. तसं खूप वेळा झालं त्याच्यामुळे, पण तरी बांधते आता, गॉगल पण घालावा. म्हणजे कैदेत राहिल्यासारखं वाटत नाही ना असं, की अगोदर एकदम फ्री होतो? वाटतं खूप वाटतं, कुठेही मोकळेपणाने जाता येत नाही आणि जावं तर प्रेमाने बोललं भेटलं तर छान वाटतं, पण मग ते फोटो काढा खेचाखेची हे नको वाटतं, त्याच्यामुळे कैदीतच छान. तुला डान्स आणि म्युझिकची आवड खूप आहे हे आम्हाला माहिती आहे आणि अर्थात सैराटच्या गाण्यांवर आम्ही अजूनही थिरकतो आणि संपूर्ण अवघा महाराष्ट्र भारत थिरकतोय. तर तुला स्वतःला कुठला डान्स फॉर्म आवडतो ते आधी आम्हाला सांग, आणि कुठल्या बॉलिवूड नटीला तू फॉलो करतेस का, किंवा तुझी फेवरेट कुठली बॉलिवूडची अभिनेत्री आहे का, तर तेही आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. डान्स मध्ये मला प्रकारही खूप नाहीत माहिती, मला फक्त डान्स करायला खूप आवडतं, मग ते काही का असे ना मी डान्स करेन, झिंगाट काही काही का असे ना मी डान्स करेन. आणि मला बॉलिवूडची म्हटलं मला श्रीदेवी खूपच आवडतात, अजूनही मला त्याच आवडतात आणि मी त्यांचे फिल्म वगैरे बघत असते. आणि आता मला आलिया भट वगैरे आवडते. मग श्रीदेवीचे कोणते चित्रपट आवडले मी तुम्हाला? त्यांचा एकदम पहिल्यांदा बघितलेला सदमा, आणि तो मला खूपच आवडतो. तू श्रीदेवींबद्दल बोललीस, सैराटचा जो रिमेक आला हिंदीतला तो श्रीदेवीच्या मुलीने केला. जेव्हा तू तो सिनेमा बघितलास, आम्ही सगळ्यांनी बघितला, आमच्या प्रतिक्रिया आम्ही कळवल्या, तू जेव्हा बघितलास तेव्हा तुझी काय प्रतिक्रिया होती त्यातली अर्ची बघितल्यावर? मी पाहिला टी व्हीवरती सिनेमा पाहिला आणि मग काय नाही छान वाटलं. मग खूप लोक तुलना पण करत होते, पण मला असं एका पॉइंटला वाटलं की मी माझं काम योग्य ठिकाणी केलंय
आणि तिच्या पद्धतीने तिने तिचं काम केलंय. आणि असंही झालं असतं की समजा धडक आधी आला असता आणि पुन्हा सैराट काढला असतं तर लोक पुन्हा हे म्हटलं असतं की धडक खूप छान आहे आणि हिने काय केलंय, असंही झालं असतं. त्याच्यामुळे मला असं वाटलं तिने तिच्या परीने योग्य काम केलं आणि छान होतं. तो चित्रपट एवढा गाजला नाही, त्याचं कारण काय वाटलं तुम्हाला? काय माहिती बाबा आता, म्हणजे त्याच्यात आर्ची असती तर, रिंकू राजगुरू आर्ची असती तर तर तुम्हीच सांगा ना, मी असते तर त्याची उत्तर तुम्हीच द्यायला पाहिजे. मी आवडीने काम केलं असतं. नाही, तुम्ही कन्नडमध्येही या चित्रपटाची रिमेक केली होती, तो चित्रपट तिथे गाजला. हो, नाही तिथेही ऍक्च्युली सैराट सगळ्यांनी पाहिलाय ज्यांना मराठी येत नाही. मी साऊथला पण गेले, त्या लोकांना हिंदी पण इतकं व्यवस्थित येत नाही, तर त्या लोकांनी सबटायटल होते म्हणून ऑलरेडी तिथे सैराट पाहिलेलं होतं सगळ्यांनी. अच्छा, मग हिंदीतही खूप लोकांनी पाहिलं असेल, मग ते पण रिझन असेल. त्या कन्नड म्हणजे तुम्ही जेव्हा रिमेक केली मग त्यांनी अगोदर बघितला होता म्हणून त्याचा फटका बसला त्या चित्रपटाला, असं काही? काय माहिती मला. ते रिंकू आजकाल खूप असं पॉलिटिकली करेक्ट बोलायला शिकलेले, आम्हाला जाणवते ते. तू मान्य नाही करणार, उत्तर आहे नाही तू बरोबर व्यवस्थित टाळतेस. कारण का धडक सिनेमा कसा वाटला त्यावरती पण सोसं उत्तर दिलंस. नाही अजिबात नाही, मी किती व्यवस्थित सांगितलं. तिने तिच्या पद्धतीने काम केलं आणि आता ते लोकांवरती डिपेंड आहे ना की आवडणं नाही आवडणं, सगळे कष्ट करतात. पुन्हा एकदा तुझी 12वीची परीक्षा आहे त्याच्यावरती येते, कारण का म्हणजे जवळपास तुमचे सगळे पेपर एकाच रूम मध्ये झालेली असतील. असा काही किस्सा घडला का? मेन म्हणजे आजूबाजूची मुलं तुझ्यासोबत कशी वागत होती आणि शिक्षक कसे वागत होते, कारण का सगळ्यांनाच माहिती आहे की आर्ची पेपर देती येते. काही असे छान किस्से आहेत का? छान अजिबातच नाही आहेत. कारण मुलांचं तर व्हायचं, असं बघितलं की असे बघायचे आणि हसायचे वगैरे. ठीक आहे, मी पेपर द्यायला गेले, मी एकदम नॉर्मल आणि शिक्षक एकदम कडक, असे सतत बेंचच्या कडेने फिरणार, असं जरा हल्लं की बघणार. सर मी नाही काही करत, मी व्यवस्थित पेपर लिहिते आणि मी नाही म्हटलं कोणाला विचारणार. आणि काही मुलं विचारणं वगैरे हा प्रकारच नाही व्हायचा. खूपच स्ट्रिक्ट कॉपी करताना अडचण आली का? करायलाच नाही मिळाली. म्हटलं पहिल्यांदा करून बघू, तर ते स्क्वॉड असतात ना आणि ते यायचे रूम मध्ये असे बघायचे फिरायचे, तर नाही ना, काहीच नाही. आजूबाजूचे जर नापास झाले ती जबाबदारी कोणाची? त्यांची. पेपर लिहायचा ना गप खाली. पण मगाशी तिने विचारलं की तुला आधी डॉक्टर व्हायचं होतं, तू आधीच्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. आता तुझा सगळा ग्राफ आम्ही बघतोय, आता तुला काय व्हायचंय? आता मी विचार की मी ग्रॅज्युएशन तर कम्प्लीट करणार आणि आता याच्याकडे झाले तर याच्यात खूप मेहनत करेन, कष्ट करेन आणि वेगवेगळ्या विषयातून तुमच्या समोर पुन्हा येत राहीन. तर वेगळे विषय तुम्ही म्हटला, जसं सैराट आला होता, त्यानंतर तुमच्याकडे भरपूर स्क्रिप्ट आल्या असतील, म्हणजे त्या भरपूर स्क्रिप्टही ऐकल्या असतील. म्हणजे कागर घेताना तुम्ही काय विचार केला की त्या एवढ्या सगळ्या स्क्रिप्ट का रिजेक्ट केल्या? म्हणजे कोणत्या कोणत्या स्क्रिप्ट तुमच्याकडे आल्या? मग बऱ्याच आल्या. तर मला ना प्रत्येक ह्याच्यात सैराट असं झालं की सगळ्यांना सैराटच करायचं आहे आणि मला ना तेच कॅरेक्टर यायचं आर्ची सारखंच, किंवा मग ते पळूनच जातात आणि पुन्हा हेच होतं. तर मला स्वतःला असं वाटलं मी आर्ची केली, मला पुन्हा एकदा आर्ची नाही करायची आणि लोक म्हणजे बघणार काय, अच्छा तिने केले पुन्हा हेच केले, असंच होतं. तर मला आर्चीपेक्षा खूप काहीतरी वेगळं करायचं होतं आणि मला विषय पण तसा हवा होता की काहीतरी चांगलं असावं आणि मला तर कागरमधून सगळंच मिळालं. मग हे सगळे चित्रपट निवडताना किंवा तुम्हाला मदत कोण करतं? आई बाबा आणि नागराज सर आणि पूर्ण टीम आमची. आम्ही सगळे बसतो, व्यवस्थित चर्चा करतो. मी माझी मतं मांडतात, ते त्यांची मतं मांडतात, त्यात वाद होतात, मग नाही करायला पाहिजे, मग माझं असं किती वेळ थांबणार, करूयात, करायला पाहिजे, असं होऊन ते शेवटी फायनल होतं की हा छान आहे, आपण करू. आता तुम्ही 2 डायरेक्टर सोबत काम केलं, एक नागराज मंजुळे झाले आणि आता मकरंद माने. काय फरक वाटला तुम्हाला? प्रत्येकाची काम करण्याची पद्धत तर वेगळीच असते आणि नागराज दादा म्हणजे आम्ही तर एकदमच नव्हे त्यावेळेस, तर त्यांनीच सगळं शिकवलं. मग आता हेही माहीत नव्हतं की फिल्मच्या शूटला एवढा मोठा कॅमेरा वगैरे समोर येतो, तर त्याच्याकडून तर खूप मार्गदर्शन आहे. तोही खूप हुशार आहे, मकरंद सरही खूप हुशार आहे. दोघांचं वाचन खूप आहे आणि दोघंही खूप खेळीमेळीच्या वातावरणात ऍक्टरला जे कम्फर्टेबल असेल असं वातावरण तयार करून मैत्रीपूर्ण काम करतात. तर दोघांचे वेगवेगळे अनुभव होते, दोघांकडून खूप शिकायला मिळालं आणि कागर करताना बऱ्याच गोष्टी कळालेल्या. अच्छा हा लाईट फोकस असतो, कॅमेरा इथे आहे, मग फ्रंट दिला पाहिजे का, मग कसं बोललं पाहिजे,
ह्या गोष्टी मला सादर करताना सोप्या म्हणजे गेल्या. तो चित्रपट करून तुम्ही सरावलात आता. म्हणजे हा टेक्निकल गोष्टी तर जवळपास त्यांची मदत होते काम करताना खूप. सैराटमध्ये तू जेव्हा क्लासमध्ये गेली होतीस, आत्मविश्वासपूर्वक तू उभी राहिलीस त्या क्लासमध्ये आणि तुझी टक्केवारी तू खूप सांगितली होतीस, तुझं नाव वगैरे सगळं सांगितलं होते. आता किती टक्केवारी पडेल तुला? काय तुझा अंदाज काय? मी 12वीला पास होणार. अंदाज नाही माहिती, पण मी अभ्यास व्यवस्थित केलाय आणि मला असं वाटतं की मी व्यवस्थित सगळे पेपर दिलेले आहेत, तर मी पास तर नक्की होणार एवढं मला माहिती बाबा. टक्केवारीचं नाही माहिती. कागर सिनेमाचं भूमिका आणि इकडे लोकप्रियता, एकीकडे राजकारणाचा पण अभ्यास व्हायला लागला आहे, पुढे लोकप्रियता पण आहे. असं बरेच अभिनेत्री आता राजकारणात जायला खूप इच्छुक आहेत, जाताही आहे. पुढे असं राजकारणात यायची इच्छा आहे का, किंवा कोणी तो संपर्क केला होता का? आता तरी मतदानाचा पण अधिकार नाहीये खरं तर. नाही, पुढे पुढे आणि पुढे म्हण. बघू, मी विचार करेन त्याच्यावरती. पुढचं आणखी खूप काही बदलेन आणि मग त्यानुसार गरज लागली तर विचार करेन. सध्या तरी काहीच नाही. रिंकू, प्रत्येकाच्या आयुष्यात असा एखादा क्षण असतो किंवा काहीतरी घटना घडलेली असते की त्यातनं माणूस खूप काही शिकतो किंवा खूप मोठा धडा मिळालेला असतो. तुझ्या बाबतीत असं कधी काही घडलंय की कुठला अपघात झाला, काय कोणाच्या बाबतीत, जवळच्या व्यक्तीच्या बाबतीत खूप काही मोठी दुर्घटना घडली, त्यातनं तू खूप काही शिकलीस असं? आठवत तरी इतकं मोठं काय झालं असं अजिबातच आठवत नाही, पण मी तर जाईल तिथे शिकते. म्हणजे शिकायला मिळतंच. कुठेही गेलं, आपण बोलत बसलं तर कोणी चुका सांगतं आणि रोज काहीतरी नवीन शिकायला मिळतं. पण अपघातातून असं नाही, अजून तरी नाही झालेलं. झालं असं तर माहित नाही. सैराट नंतर किती प्रेमपत्र आली किंवा किती प्रपोज आले वगैरे असं काय? खूप खूप. आणि मी बरीचशी असे मजा म्हणून वाचले तर मस्त सगळ्यांनी असं प्रेमपत्र लिहिलं. कुणी तर रक्तानी वगैरे. काय खरं तर हे नाही करायला पाहिजे, याच्यापासून काही होतही नाही आणि स्वतःला नुकसानच होतं. तर कुणी असे स्वतःचे फोटो वगैरे पाठवलेले आणि मी हा जॉब करतो आणि माझी घरची परिस्थिती अशी आहे, ओके ठीक आहे, अशी मस्त आलेली आणि मी अशी छान मजा घेत सगळं वाचलेलं. त्यातलं कोणतं पत्र आवडलं? लक्षात नाही येत, पण अशा पद्धतीची आलेली. सैराट नंतर नागराजनी हिंदी पिक्चर केला, आकाशी त्यांनी पण एक हिंदी पिक्चर केला. तर तुला काही हिंदीच्या काही ऑफर्स आल्या का? काय पुढे हिंदीसाठी काही प्लॅन आहे का? हो, ऑफर्स येत आहेत, त्याच्यावरती आता चर्चाही करतोय. पण हिंदीतच काम करायचंय म्हणून नाही. मला म्हणजे विषय खूप छान असेल, माझं पात्र खूप छान असेल तर मी नक्कीच काम करेन. चालू आहे त्याच्यावरती काम. तुझे कोण आयडॉल आहेत का? म्हणजे इंडस्ट्रीतले असतील किंवा बाहेर, कोणी आदर्श असं कोणाला तू मानतेस का? कुठल्याही क्षेत्रातलं असेल असं? मी सगळ्या चांगल्या माणसांना माझा आदर्श ती मानते. चांगली माणसं कोण आहेत तुझ्यासाठी? तूही असू शकतील, सर आहेत, अशी सगळीच बरीच चांगली माणसं, आई बाबा. सगळ्यांना आता आपण प्रेमपत्रांबद्दल बोललो, हो. पण आर्चीच्या आयुष्यात कोणी परशा आलाय का? कारण सगळ्या सेलिब्रिटींची नावं जोडली जातात, तुझं नाव कधीच कुणासोबत अजून जोडलं गेलेलं नाहीये. म्हणजे आता रिंकूच्या आयुष्यात कोणी परशा आलाय का? नाही. कसं येणार, घरातून बाहेरच जात नाही आपण कुठे. कुणाला भेटत नाही, घरात बसा, लोकांचा त्रास होतोय, स्कार्फ बांधून जा असं. आणि पोरं भितात कधी कधी बोलायला, पण त्यांना असं वाटतं की ही आर्ची सारखीच जर बोलली तर. मग पेपरलाही असं झालं, एक मुलगा, अच्छा मला तुझं फक्त सही हवी, होशील, देशील का? हो देईन की, इतकं असं का विचारतोय? नाही मला भीती वाटते, तो त्या फिल्म मध्ये पण तशीच बोलती ना. नाही, पण तिथे आर्चीनं पुढाकार घेतला होता, परशाने पुढाकार घेतला नव्हता. इथे आर्चीला इतकं बांधलंय सगळ्यांनी. नाही, कोणीच नाही. आर्ची तुमच्यावर, रिंकू तुमच्यावर या गप्पा सुरू राहतील. एक छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा सगळ्यांचं न्यूजरूम चर्चेत स्वागत आहे. रिंकू आपल्याबरोबर आहे. रिंकू, असं असेल ना की आता एवढा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि तुम्ही एवढ्या लोकप्रिय झालात, तर लोक त्रासही देत असतील? देतात. म्हणजे काही अनुभव तसा की कोणी खूप मागे लागला? हो,
म्हणजे एक किस्सा झालाच आहे माझ्या बरोबर. जेऊरला एकदा मिरवणूक काढलेली आणि रॅन्डम आपण हात करतो, लोक हात करतात, नमस्कार करतो आणि आपण चुकून कुणाच्याही डोळ्यात वगैरे बघतो. तर एका माणसाच्या मी बघितलं असेल आणि तो आला आणि म्हणाला घरी की ही रुक्मिणी, हिने माझ्या डोळ्यात बघितलं आणि मला हिच्याशी लग्न करायचं, माझं लग्न हिच्या बरोबर लावून द्या. म्हणजे तो त्यांनी भयान त्रास दिला घरी लोक पप्पांना वगैरे. आणि तो काहीतरी 37-38 वर्षांचा असा वेडा माणूस आहे आणि असे खूप 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 किस्से अजूनही आहेत. म्हणजे तो अजूनही असं म्हणतो की नाही मला अशी काही इतकं अति केलं ना, भीती वाटते फॅन्सला भेटायची. असं वाटतं कुणाला भेटू का, कुणाला प्रेमाने बोलू का. म्हणजे हा लग्नाच्या मागे लागलाय, उद्या दुसऱ्याला प्रेमाने बोलल्यावर तोही मागे लागेल, अशी भीती वाटते. पण काही गावात वगैरे गेलं तर आजी असतात ना, ते एकदम गालावरती हात वगैरे फिरवून मया वगैरे करतात. ते खूपच भारी वाटतं त्या गोष्टी. रिंकू, आम्हाला असं कळलंय की छोटी छोटी मुलं पण तुझ्याशी फ्लर्ट करतात म्हणून. तो एखादा किस्सा. हो करतात. आमच्या इथे आरव म्हणून एक लहान मुलगा राहायचा, घरीच होता, भाड्याने राहायचं ते. आणि मला लहान पोरं खूप आवडतात म्हणून नाही का मी सतत त्याच्याकडे जायचे, खेळायचे. आणि लहान त्याला कळत नव्हतं ना मी कोण. मग हळूहळू जसा मोठा होईल तसं त्याला कळायला लागलं की आर्ची वगैरे. तर तो मला म्हणायचा मी कुठे चालले तर तू माझी आजी, मी तुझा पश्या आहे, इथे बस. किंवा तो जेवतानाही तिथे बसायचे. पुन्हा कॉलनीतली मुलं मी कुठे अशी बाहेर वगैरे गेले की ओरडतात. म्हणजे छोटी 4-4 वर्षाची ज्यांना नुकतंच चालता बोलतात आर्ची आली, आर्ची म्हणून. आणि त्यांची छोटी चालवणारी सायकल म्हणजे त्यांचा ट्रॅक्टर वगैरे असतोय, असं असतं त्यांचं. पण मजा येते हे बघताना. म्हणजे सैराट पिच्छा सोडत नाहीये तुमचा. नाही. तू सोशल मीडियावर नक्की आहेस का? आहेस तर काय नावानी आहेस आणि कुठे कुठे आहेस ते एकदा सांगून टाक महाराष्ट्राला, कारण तुझ्या नावाने एवढे अकाउंट चालू आहेत की कुणाला कळत नाही तू नेमकी कुठे आहेस. माझं फेसबुकचं तर आहेच रिंकू राजगुरू म्हणून, ते व्हेरीफाय झालंय. पण मी इन्स्टाला आय एम रिंकू राजगुरू या नावाने आहे. तर प्लीज त्याला फॉलो करा. ती मी स्वतः आहे. त्याच्यावरती मला असे मेसेज टाकू नका की तू रिंकूचा फेक अकाउंट बंद कर म्हणून. मला इतके बोलतात लोक आणि मी त्यांना इतकं सांगते की नाही सर, ही मीच आहे. जा, तिचं किती अकाउंट आहे त्यातली तूच खरी, कशावरून ओळखायचं आम्ही. ठीक आहे मग नका ओळखू. फेसबुकचं व्हेरीफाय झालंय माझं, तिथे आहे. रिंकू, आता आपण बघितलं सगळ्या चर्चेत येऊन अजूनही आर्ची काही तुझा पिच्छा सोडत नाही बेसिकली सैराटची. ती ओळख कशी पुसणार मी आता? कारण मुद्दा असं आहे, नागराज मंजुळे असं व्यक्तिमत्व आहे ते कलाकारांमधनं त्याचा अभिनय काढून घेतं, नंतर ते पुढं कॅरी करतील की याचा भरोसा नाही. कारण ते प्रत्येक पिक्चरला सगळे कलाकार बदलतात. मग त्यांनी लॉन्च केलेल्या कलाकारांचं पुढं काय होतं हे आपण परसेस ह्यांनी बघितलं, जब्याच्या याच्यातून बघितलं. मग पुढं काय? मला वाटतंय का अगर जसं लोकांनी आर्चीला प्रेम दिलंय, आपलीशी जितकी वाटते तसं कागर बघितल्यावर जी राणी नावाची मी भूमिका करते ती मला आशा आहे लोकांना नक्कीच आवडेल आणि आपलीशी वाटेल. त्याची ज्या सैराटमध्ये एक वेगळीच लव्ह स्टोरी आहे तशी कागरमध्ये पण आहेच आणि लोक खूप प्रेम देतील आणि मला राणी म्हणून आता ऍक्सेप्ट करतील असं मला वाटतंय. तर आता इथून पण आर्ची मला नाही वाटत, कारण रिंकूलाच एक आर्चीने ओळख दिली आहे. तर आर्ची म्हणून लोक कधी मला विसरतील असं मला कधीच नाही वाटत. ते नाव पुसेल वगैरे, दुसऱ्या नावाने ओळखतील पण हे राहील. मी त्यासाठी आता तू आतापर्यंत तसं शास्त्रोक्त तू काही शिक्षण नाही घेतलेलं अभिनयाचं वगैरे बेसिकली, तर यासाठी तू पुढं स्वतःची ओळख निर्माण म्हणून एक रिंकू म्हणून अभिनेत्री म्हणून त्यासाठी पुढं काही तुझे प्रयत्न सुरू आहेत? कारण किती दिवस अजून त्या सैराटच्या याच्यातनं बाहेर यावंच लागणार आहे कधीतरी, जर पुढं तुला याच्यातनं करिअर करायचं तर. पण बाहेर येण्यासाठी मग काहीही करा असं पण नाही ना की बाबा काही फिल्म आली म्हणजे सैराट करून पुन्हा काही नाही करायचं. म्हणून माझ्याकडे चांगले विषय आले तर मी नक्कीच करीन आणि मी करते, येते. आणखी फिल्म झाल्यात, येतील भेटीला त्या यावर्षी. दुसरं असं, तू अकलूजची आहेस, तुझ्या अगोदर अकलूज मोहिते पाटलांच्या नावाने ओळखलं जायचं, पण सैराट आल्यानंतर अकलूज हे आर्चीच्या नावाने ओळखलं जायला लागलं. तर नंतर मोहिते पाटलांशी कधी बोलणं झालं, नंतर त्यातनं काही असं जाणवलं का? कारण नंतर काही कॉमेंट्स पण आले होते त्यांच्याकडनं की आता आमची ओळख पुसतात की काय? त्यांच्याकडून असं काही आलेलं का? नाही, असं काही जाणवलं का? अजिबातच नाही. अकलूजच्या लोकांना तर खूपच छान वाटतं की म्हणजे कौतुक आणि मलाही सांगतात की अभिमानाने सांगतात की इतकी लहान मुलगी आहे
आणि टोलवरती सुद्धा आता आपल्या गावाची गाडी वगैरे ओळखतात तुझ्यामुळे, तर कौतुक वाटतं सगळ्यांना असं मला. हा म्हणजे अकलूजची गाडी आहे. घेत नसतील ना लोक तुमचे? नाही घेतात, जास्त घेतात बघितला. मोहिते पाटलांनी कधी बोलवलं का असं प्रेमाने, कधी सत्कार केला व आपल्या गावची मी मुलगी? नसतेच आहे आणि ते त्यांच्या कामात, मी इकडे अभ्यास आणि फिल्म असंच आहे, त्याच्यामुळे नाही कधी बोलणं वगैरे कधीच नाही झालं. आता अकलूज नसताना तू नेहमी पुण्यात राहते बरोबर, तर पुण्यात फिरताना मग अनेकदा अडचणी येत असेल, कारण अजूनही लोक तुला ओळखतात. मग पुण्यातल्या मुलीसारखे एकदम स्कार्फ बांधून अगदी सगळ्या पेठांमध्ये फिरते बिंदास? म्हणजे फिरते, पण मी म्हटलं ना, मी एकदा तुळशीबागेत पण असंच पुण्यात मैत्रिणींबरोबर फिरायला गेले, तिथंही त्या काकू एक आल्या आणि म्हटल्या तू अर्चिना? नाही, तुझे डोळे अर्ची सारखेच आहेत. म्हटलं हो का रे, थँक्यू असं म्हणून मी सटकते. पण तिथे पुण्यात इतका नाही त्रास होत, फिरायला मिळतं व्यवस्थित. ते कॅरेक्टर तुम्हालाही आवडत असेल ना, जे आर्चीचं कॅरेक्टर होतं त्यात. हो हो, म्हणजे त्यात सैराटमध्ये तुम्हाला काय आवडलं? अवघडच आहे. सैराट मध्ये सगळं पूर्ण फिल्मच आवडली मला खरं तर, आणि माझं कॅरेक्टर तर खूपच आवडलं. मलाही आवडलं, म्हणजे आहे मी तशी थोडीफार तर. आणि मला ते इंटरवल नंतरचं जे छोटं गाणं आहे मला ते खूप आवडतं, की ती काम करते मग प्रेग्नेंट होते आणि ते छोटं सांगते, मला खूपच आवडतं त्यातलं. आता सैराट, कागर सगळं कम्पेअर होणार तुझ्यासाठी खास करून, की नागराज मंजुळेंची दिग्दर्शन स्टाईल आणि मकरंद मानेंची दिग्दर्शन स्टाईल कुणाची जास्त आवडते, आणि दोघांमध्ये वेगळे पण काय आहे? आता तू स्वतः दोघांकडून सगळं शिकतेस, तर मग तुला काय वेगळं वाटतं दोघांमध्ये? स्टाईल तर प्रत्येकाचीच आपापली असते, आणि वेगळं पण म्हणजे काय माहिती, पण बहुतेक मला आता बऱ्याचशा गोष्टी कळत आहेत की सेटवरती गेल्यावरती कुठे मी म्हणलं ना टेक्निकल, तर मला आधी त्या सगळ्या शिकवलेल्या गेलेल्या आहेत ते नागराज सरांनी, आणि इथं मकरंद सरांनी आणखी त्यात भर घालून कदाचित आणखी छान शिकवलेलं असेल. पण दोघंही खूपच छान आहेत. आणि सैराटमध्ये आम्ही बघितलं की आधी तुमच्याकडून सगळे डायलॉग्स पाठ केले, प्रत्येक सीन तुमच्यामध्ये घरामध्ये बसून सगळ्यांकडून केला गेला, कोण कसे एक्सप्रेशन्स देईल. मकरंद माने सरांची देखील सेम स्टाईल आहे. हो हो, तेही म्हणजे आधी नाही, पण सेटवरती गेल्यावरती सर एकदा बोलून दाखव, किंवा मीच म्हणते थांबा सर आमचं एकदा करून घ्या, मग आम्ही जातो, तर सरही करून घेतात, सांगतात, करून दाखवतात सुद्धा ते सुद्धा. आणखी मी शिकतेच आहे. तुझा ड्रीम रोल कुठला आहे? हा रोल तुला करायचा असं तुला वाटतं? भविष्यात करायचा असा माहिती नाही, पण बायोपिक करायला आवडेल. बायोपिक आवडेलच, पण असा ड्रीम रोल म्हणून नाही, पण मला नायिका प्रधान भूमिका करायला खूपच आवडतील, ज्या असं. हिंदीत म्हणजे तुम्ही हिंदीतही काम करणार का? चांगली गोष्ट आली तर मी नक्कीच हिंदीत पण काम करेन, पण मला स्त्री नेतृत्व करणाऱ्या फिल्म जास्त आवडतात. सुपरस्टार असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू जेव्हा माधुरी दीक्षित यांना भेटते, ह्या दोघींमध्ये काय संवाद होतो? काय त्या भेटीत नेमकं काय झालं? मी त्यांच्या शो मध्ये एकदा त्यांना भेटलेले, आणि तिथं गेलं मग मी त्यांना हाय मॅडम वगैरे असं केलं, आणि ते मला बोलले की हा छान काम वगैरे झालं, आणि त्यांनी तो फिल्म मधलाच डायलॉग म्हटलं, हा हिच्या पुढे तर माधुरी बी फिकी. मला इतकं लाजिरवाणं झालं, म्हटलं हे असं कसं करतायत म्हणतायत. पण काय नाही, त्यांनी खूप कौतुक केलं, खूप कौतुक करत होते, आणि इतकं लोक कौतुक करतात तर आणखी काम करायला बाबा आणखी छान करू असं खूप छान वाटतं, आणि खूप आनंद होतो. अभिनया व्यतिरिक्त तुझे छंद काय आहेत? मी पुस्तकं आत्ता सुरू केलंय वाचायला, मला रांगोळी काढायला आवडते, चित्र काढते, डान्स करते, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. कुठलं वाचते? मी मृत्युंजय वाचलं, कोसला, आता वनवास वाचत होते, अशी पुस्तकं वाचते. घोडेस्वारी आवडते तुला? हो, घोड्यावर जर एकटीच असेल तर नक्की आवडेल मला. मुलांना असं वाटत असेल की रिंकू राजगुरूला कोणता मुलगा आवडतो? चांगली ड्रीम बॉयची कन्सेप्ट काय?
म्हणजे तरी मला नाही कळालं. स्वप्नातला तुमचा राजकुमार, अगं बाई. त्याच्यातले कोणते गुण? अजून तर नाही, पण मला अशी आता मला असं सेन्सिबल मुलं वगैरे आवडतात, जे छान व्यवस्थित बोलतात. नाहीतर कोणी आजकाल काही इथून काप इथून यो यो कर, मला अजिबात अशी नाहीत मुलं आवडत. आणि ते काय होतं, उगं आपण कुठे चाललं तर उगच ऍक्टिंग करत येतात, यो यो ते कानात हेडफोन, तर मला अजिबातच अशी पोरं नाहीत आवडत. म्हणजे काय नाही आवडत ते नक्की आहे. हो. सैराटमधला तुझा तो डायलॉग मराठीत सांगितलेलं कळत नाही का? हा खूप फेमस झाला होता, तो अजूनही लोकांना आवडतो, आठवतो. तो डायलॉग पुन्हा एकदा म्हणून दाखव. अय, मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिश मध्ये सांगू बाहेर. रिंकू, तुम्ही इथे आलात आणि खूप मनमोकळेपणानं बोललात आणि सगळ्या प्रश्नांची एकदम खेळीमेळीने उत्तर दिली. तुमचा जो नवीन चित्रपट येणार आहे कागर, त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि ही न्यूजरूम चर्चा आम्ही इथेच थांबवतोय. थँक्यू.